देवदासींना घरकुल प्रस्ताव मंजूर करावे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी नेहरू युवा देवदासी विकास महामंडळातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश ठिय्या आंदोलन करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अशोकराव भंडारे व माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। देवदासींना घरकुले, देवदासींना पेन्शन, देवदासींना घरकुले। कोल्हापूर जिल्ह्यातील देवदासी महिलांचा मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेऊन आलो। या ठिकाणी जो मोर्चा आणला त्या मोर्चाच्या मागण्या अशा होत्या की देवदासीला घरकुलासाठी जागा मिळावी आणि लाडकी बहीण योजनेची जे 2100 रुपये पेन्शन शासनानं जे द्यायचं कबूल केलं होतं ते अद्याप दिलेलं नाहीत। ती 2100 रुपये पेन्शन त्याच्या खात्यावर जमा करावी या दोन मागण्या आमच्या होत्या। 1992 साली महाराष्ट्र शासनानं देवदासी अभ्यास गटाची स्थापना केली आणि मुख्यमंत्री शरद पवारांनी त्या अभ्यास गटाच्या शिफारसी विनाशर्त स्वीकारल्या आणि विनाशर्त स्वीकारल्या मात्र त्याची कृतीशील अंमलबजावणी अद्याप केली नाही। म्हणून या महाराष्ट्रामध्ये देवदासी ज्या दलित समाजाच्या देवदासी आहेत त्या सगळ्या देवदासी आपल्या त्या मागण्यापासून वंचित राहिलेले आहेत। म्हणून कोल्हापुरात आमची चळवळ चालू आहे। गेली 36 वर्षे आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चे घेऊन येतो आणि सातत्यानं आम्ही घरकुलासाठी जागा मिळावी, त्याला पेन्शन मिळावं आणि त्यांचे उदाहरण त्यांचा पुनर्वसन व्हावं योग्य अशी आम्ही मागणी सातत्यानं करतो। परंतु अद्याप ती मागणी राज्य शासनानं मंजूर केलेली नाही। म्हणून आज पुन्हा आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही गेल्या महिन्यात सुद्धा मोर्चा काढला होता, त्याच्या गेल्या महिन्यात मोर्चा काढला होता। ह्याही वेळी आम्ही आज ठिय्या आंदोलन या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्हाला घरकुल मंजूर व्हावं आणि देवदासीला त्याचं पूर्वसन योग्य ठिकाणी व्हावं, देवदासी अभ्यास गटाच्या शिफारशीच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे आणि त्याचं निवेदन आम्ही उपजिल्हाधिकारी गुरव यांच्याकडे दिलेलं आहे। त्यांनी म्हटले की जिल्हाधिकारी चर्चा करून यावर निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी आज आम्हाला दिलं।